आप देख रहे हो आपका मनपसंद चैनल साई केबल। आपण गोळेगावमध्ये आलेलो आहोत, तर गोळेगाव वासियांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया। तर दादा, आपल्याला हे सांगायचं आहे की जे आता जे चालू असले जे सरकार आहे, महायुती सरकार नी आपल्याला विविध योजनांचे उपक्रम ते लाभवत आहेत, त्यांच्यापासून म्हणजे आपल्याला ते त्यांच्यापासून वंचित आहात का त्यांचा तुम्हाला फायदा झालेला आहे? मग तुम्ही आता येणाऱ्या 20 तारखेला कुणाच्या पाठीमागे उभे राहणार आहोत हे आपण 1 मिनिटात सांगूया। पंजाचे आम्ही कार्यकर्ते खास व्हा। पंजाला मध्ये आमचा पन्हाळा आहे, तेलाचे भाव वाढले। आमच्या मालाला भाव कोणता नाही, कापसाला नाही, सोयाबीनला नाही, काय नाही। तुम्ही वगैरे होते नावले मीडियावाले येऊन ऐकून आम्ही चक्क बोलवल्या, पण आमच्या मालाला भाव द्या, तुमच्या तेला भाव कमी करा, आमचं एवढं म्हणणं आहे। तुमच्याला पंजाला मध्ये पन्हाळा आहे 100%। मग दादा, आयुष्यमानचं कार्ड आता तुम्ही जसं आता महाविकास आघाडीला तुम्ही बळ देणार आहात समजा येणाऱ्या 20 तारखेला, मग महाविकास आघाडी हे येणाऱ्या काळामध्ये स्थिर सरकार असतील आणि तुमच्या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी विचार करेल असं तुम्हाला वाटते का? तेलाचा भाव 60 रुपये तेलाचा भाव झाला। तेलाचा भाव काँग्रेसच्या काळामध्ये 80 रुपये किलो तेल होतं, 160 रुपये किलो तेल झालंय। अनेक विविध उपक्रम राबवून महायुती सरकारनं काही दिलेलं आहे, जसं लाडकी बहिणीचं जे योजनेतून आपल्याला घराघरापर्यंत आपल्याला जे योजना दिलेली आहे याचा फायदा होते का? याच्यावर समाधानी हा का किंवा नाही? लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले, मान्य आहे। तेलाचे भाव कुठे नेले? 160 रुपये किलो गोड तेल झाले, तिकून काढून घेऊ लागलेत। सोयाबीनला भाव नाही, 30 किलो सोयाबीन तुम्ही 4,500 रुपयाला जाता, 100 किलो सोयाबीन शेतकऱ्याचं 3,000ला घेता, हे कोणता न्याय आहे सरकारचा? कापसाला भाव एक बॅग तुम्ही पाव किलोचा बॅग 1,500 ते 2,000ला देता, 60,000 रुपये क्विंटल सोयाबीन घेता, हे कोणता न्याय आहे सरकारचा? आम्हाला हे मान्य नाही। गोरगरिबाची माती 18% GST आम्हाला, गोड तेलावर GST, साबणावर GST, खोबर तेलावर GST, 1 18% GST, हे आम्हाला मान्य नाही। हे सरकार आम्हाला भोंद्यात घालाले। म्हणजे तुम्ही 20 तारखेला तुम्ही महाविकास आघाडी यांच्यासोबत जाणार आहोत, महायुती सरकार तो आपल्याला मान्य आहे असे म्हणायचं समजा। म्हणजे त्या येणाऱ्या सरकारवर तुमचा विश्वास आहे 100% त्यांनी शेतकऱ्यांचे फायदा करून देतील असे वाटते का तुम्हाला? वाटते ना, आम्हाला विश्वास वाटते, पण सगळ्यांनी तसंच केलं तर मग आता त्याचा विश्वास तरी काय धरावा? आम्ही सगळे सरकार तसंच करू नये, काहीतरी जनतेचा विकास करावा, गावचा विकास करावा, गोरगरिबाकडे सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्याची माती आहे। दादा, आपण उद्या 20 तारखेला जे मतदान करणार आहात, मग याच्यामध्ये तुम्ही काय बघून माझी कोणाला मतदान करणार आहोत त्याच्याविषयी आपण बोलू शकता? हो, आयुष्यमानचे कार्ड काढले ते सवलतीसाठी। आता पण सिरियस राहू द्या, नॉर्मल राहू द्या, ते पेशंट का आयुष्यमान तिथं सवलत धरले का बघा? आता पण रेकॉर्ड आहे का कोणाचं तरी तिथं दवाखान्यात किती झाली काय नाही आहे का त्यांच्याकडं? ते काढले त्यांनी सवलत, ते आहे का विचारा त्यांना? उगाच तोंडाना दिले की झालं काय त्यांचं? तिथं काय परेशान होते दवाखान्यात ते माहिती आहे का त्यांना? येऊन बघतात काय त्यांनी? मायबाप किती लढतात, नातेवाईक किती लढतात, उगाच दिले की त्याच्यात याच्यात धरते आयुष्यमानचं म्हणून दवाखान्यात आतापर्यंत कोणाचं झाले का इलाज त्या पैशाच्या सवलत मध्ये? म्हणजे जे आयुष्यमान कार्ड 5 लाखापर्यंत हे महायुती सरकारनं आपल्याला दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला आजपर्यंत त्याचा कुठलाही फायदा झाला नाही असं म्हणायचं समजा? आम्ही जेवढे पेशंट मागे गेले, आम्ही सुद्धा पेशंट असेल तिथं दवाखान्यात, कोणालाच काही सवलत भेटली नाही त्यांना, कोणालाच कदर घेतली नाही तिथं दवाखान्यात असून, तिथं सवलत त्या नावाचा सवलत असून सुद्धा आम्हाला कदर घेतले। त्या सरकारकडे जा म्हणले जाते डॉक्टरवाले, त्या सरकारकडे जायचं राहते की काय या पेशंटकडे बघायचं राहते त्या टायमाला? त्या पेशंटला त्या सरकारकडे जायचं राहते त्या टायमाला, त्या तैला कदर घ्यायचं राहते आम्हाला? आहे का त्यांचं? नुसतं बोलले की त्यांच्या मनातून सोडून टाकले आणि त्याचं तकलीफ त्यांना काय करायचं तिथं? मग आता हे तुम्हाला कळालं की याचा काही फायदा झाला नाही, झालं नाही। मग याच्यानंतर 20 तारखेला आपल्याला सरकार स्थापन करायचं आहे, मग कुणाच्या पारड्यात तुम्ही मत टाकणार आहोत हे तुम्हाला काय वाटते? त्यांना जे बोलते की नाही नंतर ते पक्का विचार करते, ते करते नाही काम, त्यालाच करणार आम्ही वोटिंग।
म्हणजे ज्यांनी त्या काम आम्हाला सुख सुविधा देईल त्यांच्याच पाठीमागे राहू असं तुमचं म्हणणं आहे. कुठं पण देईल त्याला. धन्यवाद दादा. काका आपण गोळेगावमध्ये आलेलो आहोत. तर या गोळेगावमध्ये तुमच्या गावात काही विकास कामे झाली असतील आणि आता देशामध्ये मोदीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये शिंदे सरकार आहे. मग या सरकारवर तुम्ही खुश आहात का, यावर तुम्ही बोलू शकता. साहेब इंग आम्हाला फक्त शेतीच्या मालाला 10,000 10,500 11,000 पर्यंत कापसाला 6,500 देतो म्हणून आता 150 रुपये किलो तेल आहे. 41 सोयाबीन आहे. 6,500 रुपये कापूस आहे. 8 रुपये 9 रुपये किलो बाया घेवले. 4,000 रुपये सोयाबीनला कापायला दिल्या. आम्हाला परताळ काय पडते हे म्हणणं आहे आम्हाला. 20 तारखेला आता मतदान आहे. तुम्ही मतदान कुणाला करणार आहात? आमच्या मनानं करता तुम्हाला सांगू शकणार. तुम्हाला सांगू म्हणजे तुम्ही आता म्हणजे चालू असलेल्या ज्या सरकारवर तुम्ही नाराज आहात समजा, कारण का तुम्हाला जे शेतीमालाला भाव नाही, हे जे काही ते वाढत्या महागाईमुळे तुम्ही एक नाराज व्यक्त करत आहात. मग तुम्हाला तुमचे जे मतदान आता उद्या 20 तारखेला करणार आहोत हे तुम्ही गुपित मतदान करणार आहोत आणि ज्यांना तुमच्या मनामध्ये येईल जे सरकार आमचा फायदा करून देईल त्याच्याकडे आम्ही मतदान करणार आहोत. त्यांनाच मतदान करणार. जे शेतकऱ्याचा फायदा होईल त्यांनाच मतदान करणार ना. आता गावात आम्ही आलोत. हे गोळेगावमध्ये उमरी तालुक्यातील गोळेगाव आहे. या ठिकाणी आलोत. मग आल्यानंतर आम्हाला ते इथे काय विकासाचे कामं रोड वगैरे जे पूर्वीचं जे रोड आहे तसं दिसते. मग आजूबाजूला कुठे ते कामं नाल्याचे असू द्या, वीजच असू द्या, काही प्रश्न तुमचे सोडवले गेले आहेत का? तुमच्या डोळ्यानंच बघा की आमचे तर काहीच प्रश्न सोडले नाहीत. काहीच सोडलेले पण नाही तर चिकोला. आता तुम्हाला दिसतेच ना म्हणजे तुमच्या गावामध्ये एकही विकास कामे झालेली नाहीत असे म्हणणं आहे समजा. धन्यवाद. गोळेगाव गावामध्ये विकासाचे कामाबद्दल तुम्हाला काय वाटते? गावामध्ये म्हणावं तसे विकास कामं झालेले नाहीत आमच्या गावामध्ये. हे बघू शकता तुम्ही. आमची इच्छा आहे की गावामध्ये चांगले चांगले कामं व्हावं. आमच्या गावाला स्मशानभूमीची गरज आहे. गावामध्ये पाण्याची व्यवस्था झालेली नाही काही ठिकाणी, ती व्हायला पाहिजे. आणि गावामध्ये ग्रामपंचायत पण नाही आमच्या स्वतःची, ती पण हवी आहे आम्हाला. आणि जी काही लोकांची गरज आहे ती आम्ही इच्छा करतो की आम्हाला मिळायला पाहिजे, पण ती चालू सरकार देत नाही आम्हाला. जे चालू असलेले जे सरकार आहे त्या सरकारकडून तुम्हाला काही विकासाचे कामे मिळाले नाहीत. बरेचसे गोष्टी तुमच्याकडे वंचित आहेत. कारण का जे आता नाली असू द्या, रोड असू द्या, जे आता पाण्याचा प्रश्न आहे आणि सर्वात जास्त म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, ते सगळं काय याही बघता तुम्ही. आपण त्या चालू असलेल्या याच्यावर नाराज आहे. पण मग येणाऱ्या 20 तारखेला कोणाचं पारडं जड करणार आहोत आपण, याच्यावर बोलू शकता? आता ते तर गुपित ठेवणंच गरजेचं आहे, कारण की ते जर मीडियासमोर सांगितलं तर अगोदरच कळून. राहुल गांधीचं भाषण ऐकून आल्या सगळं सविस्तर मांडले साहेबांनी. पण हे जे सरकार आपली आता चालू होती ते बेकार सरकार आहे. येणार सरकार चांगलं भविष्यामध्ये असं येणार सरकार भविष्यामध्ये चांगलं असं उदाहरण घडून आणतील आम्हाला ही अपेक्षा आहे. मला म्हणजे महाविकास आघाडीकडे पारडं जड करायचं असं म्हणायची इच्छा आहे समजा. म्हणजे कारण येणारा जो आतापर्यंत बघितलो यांना एक यावेळेस चान्स दिलो, पण आमचं काही विकास झाला नाही आणि याच्यातून आम्हाला काही फायदाही झाला नाही, गावचा असू द्या किंवा शेतकऱ्याचा असू द्या. मग आम्ही येणाऱ्या 20 तारखेला म्हणजे महाविकासी आघाडी याकडे कौल देऊ असे तुमचे म्हणणं आहे? हां काका, आम्ही तुमच्या गावामध्ये गोळेगाव या गावामध्ये आलेलो आहोत. तर उद्या येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान करणार आहोत, विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक दोन्ही पण एकत्र आहेत. तर तुम्हाला या गावामध्ये जे विकासाचे कामं असतील म्हणजे या चालू असलेल्या सरकारवर आपण खुश आहात का? जर खुश असेल तर तुम्ही तुमचं जे मत आहे कुणाकडे कौल देणार आहोत त्याच्यासाठी आपण जाणून घेऊया. आम्ही राजेश पवारला मतदान देणार आहे. राजेश पवार. मग राजेश पवारला तुम्ही मतदान करणार आहात. मग अजून तुम्हाला काय सरकारकडून काय आशा वाटते? नाही, सरकार चांगलं आहे एकदम. समजा गोष्टीने चांगलं आहे सरकार. भाजप युती सरकार हा जनतेसाठी चांगला असून त्याने गोरगरिबांना सर्वांना मदत केली आहे. त्याने
शेतकऱ्यांना वीज मोफत देत आहेत. लाडके बहिणीला महिन्यात 1,500 रुपये देत आहेत. शेतकऱ्यांना विमा आणि सोयाबीन आणि कापूस उत्पादनाच्या कमी भावामध्ये या सरकारनं शेतकऱ्याला मदत केली आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्याचा 3 लाखाचे विमा हे या सरकारने दिले आहे. या सरकारसारखं कोणीही काम करू शकत नाही. त्याकरता आम्ही BJP युतीला मतदान करणार आहोत. हां काका, तुम्हाला काय वाटते? आम्हाला काय वाटतं बघा, जे हे सरकार शेतकऱ्याचं आहे असं जे म्हणतात की नाही, आम्हाला ते निव्वळ निष्फळ आहे असं वाटते. कारण या शेतकऱ्याबद्दल कोणालाही कळवायला नाही. खूप लोक असे आले, निवडून गेले, पण त्यानं या शेतकऱ्याबद्दल कोणी बी या शेतकरी किती जरी निष्ठूर झाला तर त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आज 2,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी देतो म्हणून म्हणले 2 हेक्टरचे, तर अजून पत्ता नाही. आणि तात्काळ निधी या अतिवृष्टीचा देतो म्हणले ते बी नाही. आणि जे काय कॉपरेटिव्ह बँकेकडून ज्यानं शेतकऱ्यानं कर्ज घेऊन त्याची परतफेड केली, तर त्याचं 50,000 रुपयाचं जे काही आहे देणगी व अनुदान हे देतो म्हणून म्हणलेले आहे शासनानं, ते दिलं नाही. म्हणजे शेतकऱ्यासाठी अजिबात अनुकूल नाही. सरकार इतका बेकार सरकार आहे असं माझं मत आहे ठामपणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आता सोयाबीनला भाव 4,000 रुपये झाला. तेलाचे भाव 160 झाले. तर याचा कोण काय करावं, याला कोण वाली आहे? याच्यासाठी शेतकऱ्याला मालाला भाव नाही. आता शेतकरी अडचणी ज्यानं जगाचा पोशिंदा आहे अशा लोकांना जर अडचणीमध्ये आले तर बाकीचे किती काम करून काय फायदा आहे असं मला वाटणार. हे बघा, जोपर्यंत शेतकऱ्याला भाव मिळणार नाहीत, शेतकऱ्याची आडी अडचण दूर करणार नाही कोणताही सरकार असेल तरी. पण आम्हाला काय म्हणायचं आहे, शेतकऱ्याच्या बाजूने कोणतंही सरकार आतापर्यंत राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला खांदा की बाबा शेतकरी जर सुखी झाला तर देश सुखी, सर्वजण सुखी. पैसे खातात काय? नाही 2-3 लाख रुपये पगार हातात यायला पैसे खातात काय? शेतातलं जनतेने जर एखादी शेतकऱ्याने जर भाव त्याला वेळेच्या वेळी दिला, शेतकरी जर एखादी जास्त पिकवला तरच त्याला काहीतरी उपयोग होईल. काय करते ते शेतकरी? मरून चालाय त्याला, त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही. मग आता 20 तारखेला तुमचं मत कोणाकडे राहील? म्हणजे कोणाच्या तुमचं मत जे कोणाच्या पारड्यामध्ये टाकणार आहोत असं तुम्हाला काय वाटतं? असं नाही, पारड्यामध्ये कोणाच्या तरी टाकायला साहेब, त्याचा काय सवाल नाही. कोणाला तरी द्यावं असं लागते. म्हणजे जे तुमच्या पाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, शेतकऱ्यांचा जो विचार करेल तो सरकार तुम्ही आणण्याचा प्रयत्न करेल, हे असं समजूया. धन्यवाद काका. विकासाचे कामं काय रस्ते झालेले आहेत, तर रस्ते सगळे फोडून, सगळे नाल्या पाईपलाईन सगळे नळ जागोजाग बसून काही पाणी नाही, कुठं काही हिर नाही, गावाला काही नाही, सगळे रस्ते फोडून माझा सत्यानाश झालेला आहे सगळं. म्हणजे जुने जे रस्ते होते ते फोडून नळी योजनेद्वारे आपलं जे तोडफोड केलेले आहेत, तोडफोड करून रस्ते सगळे खड्डे गावानं हिंडायण्यासारखं हे झालेलं आहे सगळं. लाईट राहते, लाईटचं काय जाते कवा राहते लाईट, पण गावाचा काही विकास झाला नाही. या काय राजेश पवारांनी निधी दिलाय, काही त्याचे रस्ते झालेत, पण इथं दुसरं ग्रामपंचायत दुसऱ्याचे असल्यामुळे काही विकास बरोबर झाला नाही. फोडून सगळं सत्यानाश झाला गावाचा रस्त्याचा. हां, नमस्कार मित्रांनो, आपण आज या उमरी तालुक्यातील करकाळा या गावामध्ये आलेलो आहोत. मग या करकाळा गावामध्ये जे विकासाचे कामे असतील किंवा इतर कोणते प्रश्न असतील, या मतदार बंधू राजाकडून आपण त्यांचे ते मत जाणून घेऊ. मग दादा, काय वाटते तुमच्या गावाबद्दल? म्हणजे तुम्हाला काय विकासाबद्दल काय वाटते? विकास कसा आहे, BJP सरकारचा एक मताने चांगला आहे. म्हणजे काय, आता प्रत्येक गावामध्ये निधी आलेला आहे. आमच्या गाव करकळ्यामध्ये आमच्या सरपंचाकडे निधी आला भरघोस. त्याच्याबद्दल आम्ही BJP सरकारवर खुश आहोत. तर तुम्ही आता येणाऱ्या ज्या 20 तारखेला जे मतदान करणार होतं, म्हणजे भाजपाकडे तुमचं एक मत कौल आहे समजा, असे समजूया. हो, आमचं पण BJP सरकारला मतदान द्यावं असे आहे. कारण की खूप विकास झाला गावातला, तालुक्याचा विकास झाला, बरेचसे विकास झाले आहे तुमचं म्हणणं आहे. मग कोणते झाले आहेत, म्हणजे कशा प्रकारे विकास झालेत? जलजीवन मिशनचं आले काम, नंतर रोडचे कामं झाले, शिशी रोडायचे,
आणि ग्रामपंचायतीची जागा नव्हती, ते हे झाली इमारत. आणि असे भरपूर कामं केले राजेश पवारने. जे चालू आमदार राजेजी पवार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या गावात अनेक विकासांचे कामे झालेले आहेत. म्हणजे तुम्ही त्या चालू असलेल्या सरकारवर खुश आहेत आणि आपण आता येणाऱ्या 20 तारखेला आपण या भाजपालाच मतदान करणार असे तुमचं मत आहे? मत पण भाजपलाच आहे. पण येणारं सरकार जे आश्वासन देत आहे 3,000 रुपये, आता हे काही आमचे घेतलेले पहिलं जे 1500 टाकलेले आहे सरकारनं, त्या सरकारला पण विरोध झाला नाही. आता हे जे सरकार जी आश्वासन देत आहे की महालक्ष्मी योजना 1500 रुपयाच्या वेळी दुप्पट केले, समजा 3,000, ह्या सरकारसुद्धा जरी आलं तरी असेच आश्वासन देऊन शेतकऱ्याचं काही याच्यात हित होणार नाही. त्याच्यामुळं भाजपच सरकार चांगलं आहे असं आमचं एक मत आहे. म्हणजे येणाऱ्या सरकारवर म्हणजे सरकार बदल करू पण त्याच्यावर त्याच्यात एकच योजना आहे. योजना एक आहेत, मग त्यांच्यावर पण तुमचा विश्वास नाही. म्हणजे चालू असलेल्या याच्यावरच आपण खुश आहोत असे समजून तुम्ही. हा, 10 वर्षामध्ये विकास झाला असं आम्हाला म्हणायचं आहे. जे 25 वर्ष राज्य होते ज्या काँग्रेस पक्षाचं, त्यांनी तेवढा विकास केला नाही. पण या 10 वर्षामध्येच भरपूर विकास दिसतो आम्हाला. ते जर 25 वर्ष जर राहिले तर पूर्ण विकास करून टाकतील अशी एक आमची भावना आहे. म्हणजे दोन्ही जे काँग्रेस पक्ष आणि जे भाजप पक्षाचे दोन्ही आता 6 जे 5 सूत्र दिले आहेत, दोन्ही मध्ये एकच आहे. शेतकऱ्याची बाजू त्याने बी काय बाबा मालाचे भाव नाही, समजा याच्यावर आधारित पैसे म्हणजे हमी भावाचे जे पैसे टाकणार. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की दोन्ही सरकारांमध्ये जे दिलेले ते आश्वासन आहेत ते म्हणजे सारखेच आहेत, पण अंमलबजावणी केलेली फक्त तर या महायुती सरकारनेच केलेली आहे. म्हणजे याच्या अगोदर 25 वर्षापासून तुम्ही बघत आहात, म्हणजे याच्यामध्ये म्हणजे कुठलाही काही बदल झालेला नाही, तरी पण या 10 वर्षामध्ये काहीतरी बदल झालेला असे तुम्हाला वाटते? आता या सरकारने समजा 1500 रुपये दिले, आता 2100चं आश्वासन दिले. दुसरं सरकार येणारे महिलांना 3000चं आश्वासन दिले. जर 3000चं आश्वासन जर दिलं, आता जसं आमची मामी म्हणली की 140 रुपयाचं तेल होणार, तो सरकार 160 करू शकते. त्याच्यात काय महागाई तर वाढणारच होईल. महागाई कमीचा काही प्रश्न नाही त्याच्यात दोन्ही सरकारमध्ये. म्हणजे आता तुमचं मत असं म्हणजे जे महायुती सरकारकडे तुमचं कॉल राहील असे समजूया. धन्यवाद दादा. आपल्याला जे आता महायुती सरकार आहे, शिंदे सरकार आहे, आणि त्यांनी आपल्याला दरमहा आपल्याला 1500 रुपये लाडकी बहीण योजनेद्वारे आपल्याला जे भेटत आहेत, मग याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी नाही. आम्हाला मालाला भाव पाहिजे शेतकऱ्याला. काय करावं उगल लाडक्या बहिणीचे 1,500 घेऊन शेनी कोणी मालाचा एक बाजार आला, कोणी मालाला प्रत्येका मालाला भाव वाढलाय. प्रत्येका एकाच नाही, साखरेला भाव वाढलाय, तेलाला भाव वाढलाय, प्रत्येका मालाला वाढलाय की परवा सांगा की. हा, मग ते असं माझं म्हण आहे की आमच्या मालाला भाव द्यावा. म्हणजे लाडकी बहीण योजने दिले तर याच्यामध्ये तुम्ही समाधान आहात, आणि लाडकी बहीण योजना नाही दिली तर चालेल, पण आमच्या जे मेन उद्देश आहे म्हणजे जे शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला तर याच्यापेक्षा आम्हाला लाभ भेटेल, तुम्हाला असे मला वाटते. ताई, तुम्हाला काय वाटते? काय नाही, मालाला भाव देणं हे योग्य आहे. 1,500 रुपयाला काय व्हायला आम्हाला? काय नाही, तेवढंच. 1,500 मध्ये तुमचं काही म्हणजे पूर्ण होत नाही, म्हणजे शेतीला माल भाव पाहिजे असे तुमचे म्हणणं आहे. मग आता येणाऱ्या 20 तारखेचं म्हणजे आता जे सरकार निवडणार आहोत तुमच्या हातात आहे. आता सरकार बदलायचं का तेच ठेवायचं तुमच्या हातात आहे. मग तुम्हाला जे काही विविध योजना पाहिजे असतील तर तुम्ही कुठल्या सरकारसोबत जाणार आहात, तुमचं काही वाटते का? माल दिले त्या सोबत जाणार आम्हाला काही नाही. भाव देणार आहे ना, काँग्रेस दे द्या, काँग्रेस पण जाणार. राजेश पवार दे द्या, राजेश पवार पण जाणार. तुम्हाला आता तरी माल आता तरी भाव नाहीये तुम्हाला माहित आहे, पण आता तुम्ही कसं ठरवणार की मला भाव देईल? आता तुम्ही तुम्ही ठरवल्यानंतर सरकार ठरवलं ना, मग तुम्ही सरकार का बदलणार का तेच ठेवणार याच्यात तुमच्याकडे डिपेंड आहे. मग तुम्ही कोणाला करणार? आम्ही आता काँग्रेसला करणार. काँग्रेसला का करणार? मालाला भाव देणं आलेत, सगळे भाव वाढून चाललेत म्हणून आम्ही मतदान काँग्रेसला करणार. आमच्या गावामध्ये विकास तर झालेला आहे. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय नाहीत. ज्यांनी शौचालय दिले त्या ठिकाणी रस्त्यावर घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे. गावात दुर्गंधी पसरलेली आहे. याचा थोडक्यात विकास झाला, पण काही विकास होताच त्याच्यामध्ये पर्सेंटेज खाऊन असं एक कामामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. म्हणजे शासनाकडून तुम्हाला जे काय सुविधा थोडंफार प्रमाणात भेटेल आहे, पण त्यातून सुद्धा काही
म्हणजे निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे तुम्हाला त्याच्यात समाधान वाटत नाही. गुत्तेदार कन्स्ट्रक्शन वगैरे असं म्हणजे गुत्तेदार कन्स्ट्रक्शन आल्यापासून तुम्हाला थोडंसं हे झालेलं आहे. तरी तो जो येणारा काळ आहे, जो 20 तारखेला आपल्या हातात आहे, ते सरकार बदलायचं किंवा तेच ठेवायचे, हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला जे मतदानाचा जे हक्क दिलेला आहे, ते हक्क आपण बजावताना विचार करतो की मला समोर कुठल्या सरकाराला, कोणतं सरकार, स्थिर सरकार आणायचं आहे आपल्याला, हे तुमच्या हातात आहे. मग 20 तारखेचा तुमचं जे मत आहे ते कुणाच्या पारड्यात जाईल असं वाटते? आम्हाला BJP सरकार चांगलं आहे असं वाटत होतं आणि आताही वाटते. पण त्याच्यामध्ये ही लाडकी बहीण योजना, ठीक आहे, लाडकी बहीण योजनेतला पैसे त्यांनी दिले तर शेतकऱ्याच्या आपल्या खाद्यतेलाला 40 रुपये दिल्या भावामध्ये वाढ झाली व आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. सोयाबीन 3940 4000 पर्यंत चालले. मजुरी दुनियाची वाढली, रोजगार मिळत नाहीत आमच्या इथे. अशा प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. तरी या सरकारवर आम्ही खूप नाराज आहोत आणि आमचा एक मुद्दा असा की मी ST कर्मचारी बोलतो की या BJP सरकारने STचे लोक 135 लोक आत्महत्या केली. आम्ही मुंबईला 6 महिने संपामध्ये STच्या होतो 2 वर्षाखाली. तरी शरद पवार साहेबांच्या घरावर आम्ही हल्ला केलो म्हणजे आमचे कर्मचारी काही ठिकाणी जेलमध्ये गेले. तरी ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते हे आम्ही असं म्हणतो की देवेंद्र फडणवीस पोचलेले असे वकील आहेत. यांना असा आम्ही आमच्या गोरगरीब कर्मचाऱ्यावर अन्याय झालेला आहे. तरी आमचे ST कर्मचारी BJPला एकही मतदान पडणार नाही अशी मी माझ्या मनातून इच्छा आहे. आणि एक मुद्दा आरक्षणाचा मुद्दा होता. मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसनं आम्हाला आरक्षण दिलं होतं, ते टिकू शकलं नाही. आरक्षण तुम्ही कुठल्या समाजाचं बोलता? मी मराठा समाजाबद्दल बोलतो. जे मुद्दा मेन आता ते चालू आहे, म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. या महायुती सरकारनं तुम्हाला त्या आरक्षणापासून दूर ठेवलेलं आहे. मग याच्यासाठी तुम्ही नाराज आहात का? हो, याच्यासाठी नाराज आहोत. पण या सरकारनं अशी महागाई वाढली, EST हे सगळ्या गोष्टीत इकडून द्यायला इकडून काढायला, इकडून द्यायला इकडून काढायला, असं हे सरकार आम्हाला वाटतं. म्हणजे येणाऱ्या 20 तारखेला आपण सरकार बदलण्याच्या तयारीत आहोत असे समजूया. धन्यवाद करत. आली आली मतदानाची सुग्गी आजकाल, आली आली मतदानाची सुग्गी आजकाल, 23 तारखेला कोणावर उधळणार गुलाल. नमस्कार बंधूंनो, मूळ जनतेचा हा जनसंवाद घेऊन थेट आलोय आपण उमरी तालुक्यातील बोरजुनी या गावात. तर मग चला, येणाऱ्या 23 तारखेला या मायबाप जनता कुणावर गुलाल उधळतील हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मग काका, आपल्याला 20 तारखेला आपण मतदान करणार आहात. तर मतदान करत असताना प्रत्येक गोष्टी आपल्या मतपेटीतून आपलं मत विचार करण्यासाठी हे आपण ध्यानात ठेवतो की येणारा सरकार कसा असला पाहिजे. म्हणजे आमच्या सर्वांगीण विकासासाठी जो कोणी करेल आणि त्याच्या पाठीशी आपण उभं राहणारा असे तुमच्या काही इच्छा असतील किंवा जे चालू असलेल्या महायुती सरकार आहे याच्यावर सुद्धा म्हणजे आपण खुश आहात का? मग असेल तर आपण काय करणार आहात? 20 तारखेला आपण कुणाच्या पाठीमागे उभे राहणार आहोत याच्यासाठी आपण बोलूया. आता माझं मत स्वतः सांगतोय, आपण भाजपच्या मागा. भाजपच्या मागे कशामुळं? आम्हाला जे आहे ते आनंद आहे. आता आपल्याला काय ते सरकार BJPचं भाव नाही मालाला. सोयाबीनची हाल आहे, कापसाची ती हाल आहे, शेतकऱ्याची हाल आहे. आमच्या मनात आम्हाला काँग्रेस सरकार चांगलं वाटतं. म्हणजे शेतीमालाला भाव नाही आणि सगळं काही करायलंय ते BJP सरकारचं टक्केवारी करायलंय. सगळं हे कामं केले गुत्तेदाराकडून टक्केवारी. देवाला नेलेले 15,000 खर्चले 30,000 उचलून घेतलंय माणसा. परत त्याला काय ठेवलं मागं? सगळं द्यायचं एका हातानं, काढून घ्यायचं एका हातानं चालू आहे. गोड तेलाचे भाव एकदा 20 रुपये किलो वाढले. सोयाबीनचे भाव 4,000 ठेवले. लाडकी बहीण दिल्यांनी गोड तेलामधून काढून घेतलंय. आता इतर लोकांना काय माहित आहे ते? आणि सगळे कामं करायला ते टक्केवारीवर करायचे. सगळे आता 30,000 रुपये माणसाला भेटायला देवाला नेलेल्या, 15,000 रुपये खर्च आला नाही. बरं, विकास कामं काय झाले पण टक्केवारी घेतल्यानंतर झाले. आणि दुसरं गोष्ट
लाडकी बहिणीला पैसे दिले आणि इकडं तेलाचे भाव वाढून त्याच्यात कमिशन खाऊन बरोबर केले. दुसरी गोष्ट शेती भावाला सोयाबीनला भाव नाही, पुन्हा बेरोजगारी वाढली, मुलाला चांगली कामं मिळणार, नोकरी मिळणार, इकडे तिकडे भटकायत पोरं, बेकारी इतकी वाढून गेली. त्याच्यामुळं आम्ही महायुतीला न साथ देता आणि महाविकास आघाडीला आमचं मत आहे. आपण बोरजुनी या गावी आलो आहोत आणि ऐकूया त्यांचं मत काय. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय राजेश संभाजीराव पाटील पवार साहेब या आमदारांनी या नायगाव मतदारसंघाचा विकास आजपर्यंतच्या कुठल्याही नेत्यांनी हा विकास केलेला नाही. नायगाव मतदारसंघामध्ये जवळपास आज निधी बघायला गेला तर 4,500 करोड रुपये या आमदार साहेबाच्या माध्यमातून मिळालेले आहेत. तरी या आमदार साहेबाचं असं काम आहे की प्रत्येक ठिकाणी गोरगरीब जनतेला त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा मिळत असते. कुठली तीर्थयात्रा असो, काशी यात्रा असो, तिरुपती यात्रा असो, जेजुरी असो, कुठली देवदर्शनासाठी त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं पाऊलसुद्धा या ठिकाणी उचललेलं आहे. ठिकाणी माननीय आमदार साहेबाचा निधी 1,67,00,000 निधी आमच्या या बोरजुनी ठिकाणी मिळालेला आहे. तरी त्यांच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी धन्यवाद मानतो आणि आभार मानतो. आणि शेतकरी वर्ग इथं जास्त दिसतोय. बोरजुनी गावामध्ये आल्यानंतर आम्हाला असं कळलं शेतकरी वर्ग जास्त आहे. मग याच्यामध्ये ते तुम्हाला आता जे 20 तारखेला जे आपल्याला जे मतदान करणार आहात याच्यामध्ये काय बदल करायचा आहे किंवा असलेला ते स्थिर सरकार आहे त्याच्या सरकाराबद्दल तुम्ही काय मत व्यक्त करू शकता. सरकार जरी भले आता विकासाच्या मार्गावर भरपूर काही प्रोसेस करत आहे, पण कुठं ना कुठं आपल्याला जे भूमिपुत्र या नात्यानं की मी बालाजी चंद्रकांत चेंडे राहणार बोरजुनी येथील एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे की ज्याच्यामध्ये शेताचा जे हमी भाव आहे जरी आपल्याला ऐकण्यावरून जास्त दिसत असला तरी पण शेतकऱ्याची कुठं ना कुठं जे पिळवणूक होत आहे तर त्याला ऐकणे आमदार राजेश पवार साहेब असतील किंवा जे बाकीचे जणकणे कार्यकर्ते असतील याच्यामध्ये जाणं आपल्याला ऐकणे लक्ष दिलं पाहिजे. आणि शेताचा जे शेतकरी आहे तर शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटणं हे दाखले शेतकऱ्याला दाखणे मिळालंच पाहिजे. हे आपल्या हक्कानं दाखणे आपण त्यांना दाखणे एक रिक्वेस्ट करतो आम्ही की याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांसाठी त्यांनी दाखणे योग्य पाऊल उचललं पाहिजे. आणि त्याचबद्दल जे शेतकऱ्याचे हमी भाव आहेत की जे दाखणे आता सोयाबीनचा उतरता भाव ते असेल किंवा कापसाला दाखणे भाव नाही, नंतर तुरीचे पण भाव उतरलेले चाललेत. मग ह्यामुळं काय होते की शेतकरी कुठं ना कुठं नाराज होत आहे. तर त्यासाठी दाखणे आपल्याला काहीतरी उपाययोजना काढलं पाहिजे. केंद्रामध्ये दाखणे आपला हा प्रस्ताव मांडून विधानसभेमध्ये असेल तर दाखणे त्याच्यामध्ये दाखणे आपण काही ना काही हे केला पाहिजे. एवढं आमची दाखणे एक विनंती आहे. मित्रांनो, मूळ जनतेचा हा एक जनसंवाद घेऊन आपण गावोगावी फिरत आहोत. मग येणाऱ्या 23 तारखेला हा जनतेचा मूड कसे असेल हे आपल्याला समजूनच येईल. संवाददाता लक्ष्मण कोलोड, मुख्य संपादक गणेश मोरगनवार, साई केबल, धर्माबाद.